राज्यभरात एटीएसची छापेमारी. मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, अकोला, चंद्रपूर, वाशिममध्ये झाडाझडती. पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी संबंधित गुन्हेगारांवर एटीएसची नजर. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपकडून लढणार. रोहित पवारांचा दावा. मावळचे सुनील शेळकेही भाजपत जाणार. आमच्यासोबत येणाऱ्यांना स्वीकारू, असं वक्तव्य. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सगळ्या अधिकारी आणि मंत्र्यांना आदेश. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स. उद्या चौकशीला हजर राहण्याची सूचना. एसआयटी नंतर आता चाकणकरांची ईडीकडून चौकशी होणार. निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर संभाजीनगर महानगरपालिकेचा बुलडोझर. ऑफिसवरही हातोडा तर नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता. इम्तियाज जलील हा अर्बन दहशतवादी. संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. निदा खानला आणलं नाही असं सांगावं, शिरसाटांचं आव्हान. नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि लातूर कनेक्शन समोर. नाशिकमधून संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात तर पुण्यातील तरुणाचा शोध सुरू. तमिळनाडूत थलपती सरकार तरलं. विश्वासदर्शक ठरावाला 144 आमदारांचा पाठिंबा. विरोधी द्रमुकच्या आमदारांचा सभात्याग. अखिलेश यादवांचे सावत्र भाऊ प्रतीक यांचं 38व्या वर्षी निधन. मृत्यूचं कारण अस्पष्ट. पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.